हो सर. नमस्कार. मान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी मान तालुक्यामध्ये प्रथमच शिवजयंतीचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक कारखेल येथे हा शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे. याबाबत आपणास ते माहिती देत आहेत. काय सांगाल? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मानखटा जनतासेवक. आपण पहिल्यांदाच शिवजयंती सरसेनापती संताजी घोरपडे समाधीस्थळी करतोय. त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की एवढ्या दिवस एवढी ऐतिहासिक त्या समाधीला वारसा आहे आणि एवढी ऐतिहासिक गोष्ट असताना ती आता अशीच धूळ खात पडल्यासारखी अवस्था आहे ती. आणि आपल्या मान खटावची एक ऐतिहासिक भूमी आपल्याला जतन केली पाहिजे. तो इतिहास पुढच्या पिढ्यानपिढ्यांना समजला पाहिजे. म्हणून आपण हा पहिला प्रयत्न करतोय की हे झोपलेलं शासन याला जाग कुठं तर आली पाहिजे आणि त्या समाधी स्थळाला एक ऐतिहासिक दर्जा भेटून त्याचा विकास झाला पाहिजे. हा आपला महत्वाचा हेतू आहे. म्हणून आपण पहिल्यांदा तिथं शिवजयंती साजरी करतो. अगदी ओके. तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. तर कार्यक्रमाचं साधारण स्वरूप कसं असेल आपल्याला? कार्यक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, आपण मान खटावमधील जेवढे सर्वपक्षीय नेते मंडळी आहेत सर्वांना बोलवले, सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना बोलवले आपण, त्याच्यानंतर जे समाजासाठी पुढून काम करतात त्यांना पण आपण बोलवले आणि साधारणतः आपण 19 तारखेला सकाळी शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करून आपण पूजन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सायंकाळी 19 तारखेला भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलाय. त्याच्यानंतर 20 तारखेला आपला मुख्य कार्यक्रम आहे. 20 तारखेला सकाळी 10 ते 12 वाजता 12 वाजेपर्यंत आपला शिवशाहीर आपले गोगरे साहेब त्यांचा आपण कार्यक्रम ठेवलाय. ज्यांनी जरांगे पाटील ज्यांची 1.5 करोडची सभा ज्यावेळेस आंतरवली मराठीमध्ये झाली त्यावेळेस 3-4 तास पब्लिकला पूर्ण आकर्षित करून ठेवलं होतं. असे शिवशाहीर अरविंद घोगरे साहेब आहेत. तर त्यांचा पण प्रोग्राम ठेवलाय. ते इतिहासकार आहेत, त्यांना चांगलं म्हणजे इतिहासाचं माहिती आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याबद्दल, त्याच्यानंतर शिवरायांबद्दल आणि संभाजीराजांबद्दल ते सखोल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, इतिहास सांगणार आहेत. म्हणून आपण त्यांना एक बोलवले. त्याच्यानंतर तालुका स्तरावरती आपण वक्तृत्व स्पर्धा ठेवल्यात. त्याच्यामध्ये शिवरायांबद्दल, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याबद्दल, त्याच्यानंतर संभाजीराजे यांच्या आयुष्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही तुमचं विचार मांडायचे. तर एक आपण विचार मंच तिथं वक्तृत्व स्पर्धेच्या मार्फत आपण ठेवलाय आणि तिथं बक्षीसही आपण जाहीर केले. आणि त्याच्यानंतर 2 वाजता साधारण आपण शिवभोजन चालू करतोय आणि त्याच्यानंतर 3 वाजल्यापासून जे आपले मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ आणि त्यांचं विचार ठेवण्याचा मंच आपण त्यांना देतोय. बरं, आपण असं हा जो प्रवास आहे तो साधारण कसं काय, आता ह्याच्यापूर्वी तुम्ही काय सामाजिक काम कशा पद्धतीने केलेलं होतं काय? तुम्ही बघत असाल गेलेली 3 वर्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचं काम केलंय. त्याच्यानंतर आपण 17 मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलो होतो. 5 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण होतं. त्याच्यामध्ये आपण मान खटावच्या बहुजनांच्या 17 मागण्या घेऊन आपण उपोषणाला बसलो होतो. त्याच्यामुळे आपण बहुजनांसाठी सुद्धा काम करतो, मराठा समाजासाठी सुद्धा काम करतो. आणि हे आता जे ऐतिहासिक भूमी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जो इतिहास आहे तो पूर्ण जगाला, भारताला आणि महाराष्ट्राला माहिती पडला पाहिजे. म्हणून आपण प्रकाशाने आता त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलंय आणि आपल्याला त्या समाधी स्थळाचा विकास कसा होईल आणि पर्यटन स्थळाचा दर्जा भेटून शासनामार्फत त्या समाधी स्थळावरती काम कसं होईल हेच आपलं मुख्य धोरण असणार आहे. त्यासाठी आपण लागेल ते प्रयत्न करणार आहे. अगदी आमदार साहेब असतील, मंत्री साहेब असतील, अगदी मंत्रालयापर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि त्याला ऐतिहासिक दर्जा प्राप्त करून त्याचा विकास कसे होईल आणि मान खटावमध्ये एक ऐतिहासिक भूमी आणि पर्यटन स्थळ म्हणून कसं घोषित होईल आणि जगातली माणसं कसे आपल्या भागामध्ये येतील आणि आपला इथला ऐतिहासिक वारसा जाणून घेतील आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांचं नाव पूर्ण जगामध्ये जाईल एवढा विचार करून मी हा उपक्रम राबवतोय. धन्यवाद. आपण केलेल्या या कार्याबद्दल शुभेच्छा आणि निश्चितच या कार्याला आपल्या शुभेच्छा. जय शिवराय. जय शिवराय. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.